माघ शुक्ल द्वितीया हा दिवस नाथ संप्रदायासाठी आणि आपल्या दत्त संप्रदायासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस, कारण या दिवशी आलेली आहे धर्मनाथ बीज. काय आहे हे धर्मनाथ बीज तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आपल्याला धर्मनाथ बीज कुठली सेवा करायची आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. धर्मनाथ बीज, आता धर्मनाथ बीज हे नाथ संप्रदायातील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. तर या दिवशी जो कोणी दान धर्म करतो, जो कोणी चांगले कर्म करतो, तर त्याच्या आयुष्यामध्ये कधीही वाईट संकट, भूत पेत पिशाच बाधा, कुठल्याही प्रकारचे फसवणूक असेल, तर तुमचं लग्नासंदर्भातील अडचणी असेल, तर मग तुम्हाला कोणी फसवलं असेल, तुमच्यावर कोर्ट कचेरी चालू असेल, किंवा मग तुम्ही कुठल्या तरी आर्थिक, शारीरिक, मानसिक कष्टात असाल, आणि जरी धर्मनाथ बीजच्या दिवशी दान धर्म केले, तर त्यांच्या आयुष्यातील या सगळ्या कटकटी सगळे दूर होतील, असं स्वतः किमियागिरी ग्रंथामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. आता धर्मनाथ बीज काय आहे ते आपण बघूया. तर त्रिविक्रम नावाचा राजा मृत्यू पावला होता. तेव्हा स्मशानात खूप रडारड सुरू होती, आक्रोश सुरू होता. तेव्हाच गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांची यात्रा सुरू होती. तेव्हा तो सगळं बघून गोरक्षनाथाला दया आली आणि नाथांना प्रार्थना केली. मग प्रक्रिया स्वरूप मच्छिंद्रनाथाने स्वतःचा देह या त्रिविक्रम मध्ये ठेवला आणि त्रिविक्रम हा जिवंत झाला. त्रिविक्रम जेव्हा जिवंत झाला तेव्हा सगळीकडे सुखाचे, आनंदाचे वातावरण होते. तब्बल 12 वर्ष त्रिविक्रम आणि रेवती यांनी संसार थाटला. या 12 वर्षांमध्ये त्यांना एक पुत्र प्राप्त झाला, तर त्याचे नाव त्यांनी धर्मनाथ ठेवले. तब्बल 12 वर्षाचे या संपूर्ण संसारानंतर त्रिविक्रमने आपला देह ठेवला. म्हणजेच काय की स्वतः मच्छिंद्रनाथाने आपल्या अवतार कार्याची त्रिविक्रमामध्ये त्यांनी जो देह ठेवला त्यांनी समाप्ती केली आणि धर्मनाथाला 12 वर्ष राज्य करायला सांगितले. मग 12 वर्षाचे राज्य करून धर्मनाथाला त्यांनी जेव्हा गुरुमंत्र दिला, तर धर्मनाथाने जेव्हा त्यांना दीक्षा दिली, तर तो हाच दिवस ज्याला आपण धर्मनाथ बीज म्हणून साजरी करत असतो. आता तुम्हाला समजलं असेल की धर्मनाथ बीज काय आहे. आता तो आपण बघूया की धर्मनाथ बीज कसा साजरी करायचा. मंगळवारी म्हणजेच 12 तारखेला आपल्याला सकाळी उठून शुचिर्भूत होऊन, अर्थात मासिक धर्म असेल, सुतक असेल, विठळ असेल, तर मग सेवा करता येणार नाही. पण तुम्हाला पण ज्यांचं सगळं चांगलं आहे, तर त्यांनी छानपैकी चौरंग घ्यायचा आहे, त्याच्यावर पिवळं किंवा मग लाल वस्त्र अंथरू शकता. तुमच्याकडे जर नवनाथ महाराजांचा फोटो असेल तर तो तुम्ही ठेवू शकता. दत्त महाराजांचा फोटो ठेवू शकता. महाराजांचा फोटो तुम्ही ठेवू शकता. आणि ज्यांच्याकडे फोटो नसेल तर त्यांनी 9 सुपाऱ्या ठेवू शकता. 9 सुपाऱ्यांचं प्रतीक म्हणून मग फक्त तुम्ही फोटो ठेवला तरी चालेल. ताई, आम्ही मांडणी नाही केली तरी चालेल का? कारण बऱ्याच घरात नवनाथ महाराजांचा फोटो असतो किंवा स्वामींचा फोटो असतो. तर मग तुमची इच्छा असेल तर मग तुम्ही मांडणी करू शकता, नसेल तर मग तुम्ही मांडणी नाही केली तरी चालेल. फक्त सेवा महत्त्वाची आहे. ज्यांना मांडणी करायची आहे तर त्यांच्यासाठी सांगते. तर आपल्याला काय करायचं आहे, छानपैकी आधी चौरंग एक आसन ठेवायचं आहे. त्याच्यावर मग तुमची इच्छा असेल तर मग तुम्ही कलशाची स्थापना करू शकता. दत्त महाराजांचा किंवा मग नवनाथ महाराजांचा फोटो तुम्ही ठेवू शकता. सुरुवातीला गणपती बाप्पांची पूजा करायची असते. गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक तुम्हाला करायचा आहे आणि नंतर नवनाथ महाराजांचा फोटो असेल किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो स्वच्छ करायचा आहे आणि शुद्ध गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि शंख ठेवायचा आहे. तुम्हाला घंटा ठेवायची आहे. हे सगळं ठेवल्यानंतर सकाळी तुम्ही मांडणी करून घ्यावी. आता हे झाल्यावर पूजा केल्यानंतर गणपती बाप्पांची आरती करा, नवनाथ महाराजांची आरती करा, दत्त महाराजांची आरती करा. त्या मांडणी करणं शक्य होत नाही तर आम्ही सेवा केली तर चालेल का? तर हो, तुम्ही करू शकता. आता मांडणी करून झाल्यावर नैवेद्य तर महत्त्वाचा आहे. तर मंगळवार असल्यामुळे 99% लोक मांसाहार करत नाही. पण तरीही सांगेल की नाथ बीज हा नाथ संप्रदायातील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. तर या दिवशी आपल्याला मांसाहार करायचा नाही. सेवा खूप महत्त्वाची आहे. नवनाथांना मिलिटरी फोर्सेस असं म्हटलं जातं. तर ज्या घरात नवनाथ पारायण केलं जातं तर त्या घरात कधीही भूत पेत पिशाचा बाधा वास करत नाही. त्या घरात नेहमी सुख नांदत असते. त्या घरात नेहमी शांतता नांदत असते. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर मांडणी करून झाल्यावर श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं आवर्जून एक पारायण तुमच्या घरात झालंच पाहिजे. आता हा मूळ ग्रंथ नाही आहे, तर हा नवनाथ भक्तिसारचा मूळ ग्रंथ नाही आहे. ज्यांच्याकडे नवनाथ भक्तिसार मूळ ग्रंथ असेल तर त्यांनी 34वा आणि 40वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे, ज्याला आपण कल्पतरू म्हणतो. 40वा अध्याय आणि 34वा अध्याय का वाचायचा आहे, कारण त्याच्यामध्ये धर्मनाथ यांची संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर तो वाचायचा आहे. 40वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. मूळ ग्रंथ जो काही आहे ना, तर त्याच्यातला
त्यांनी ते करणं शक्य होत नाही तर त्यांनी नवनाथ भक्तिसार करावा आणि हेही करावं तर हे 2 अध्याय ते वाचावे. ताई आमच्याकडे मूळ ग्रंथ नाही आहेत, मग त्यांनी यूट्यूबला लावून द्यावं, तर तुम्ही ऑनलाईन पण वाचू शकता. आणि हा ग्रंथ असेल तर आवर्जून तुम्ही नवनाथ भक्तिसार ग्रंथाचा आवर्जून पारायण मंगळवारच्या दिवशी तुम्हाला दिवसभरात कधीही करायचं आहे, संध्याकाळी केलं तरी चालेल. नवनाथ पारायण जेव्हा आपण सुरू करत असतो ना तर तेव्हा शक्यतो संध्याकाळीच करत असतो, प्रदोषकाळी. पण अगदी 8 आणि 9 करू नका, तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर केलं तरी चालेल किंवा संध्याकाळी केलं तरी चालेल. नैवेद्य महत्त्वाचा आहे. या दिवशी काय करू शकता तर नवनाथ पारायणाच्या दिवशी बघा आपल्याला उडदाचे वडे याला मान आहे, तर त्याच्याबरोबर घेवड्याच्या शेंगा ज्याला आपण श्रावणी शेंगा म्हणतो, घेवड्याच्या शेंगा तुम्ही भाकरीचा नैवेद्य दाखवू शकता, तुम्ही खिरीचा नैवेद्य, तांदळाच्या खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता, तुम्ही उडदाच्या वड्यांचा नैवेद्य दाखवू शकता. छानपैकी तुम्हाला जे तुम्हाला करणं शक्य होईल ना तर तेवढं तुम्ही करू शकता. नाही तर मग फक्त खीर आणि उडदाच्या वड्यांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. फूल अर्पण करा, धूप दीप नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि आता सेवा महत्त्वाची आहे. काय सेवा करायची आहे ते तुम्हाला सांगते. तर सगळ्यात आधी आपल्याला दत्त महाराजांचा बीज मंत्र ओम द्राम चिरंजीविनी नमः या मंत्राची 1 माळ करायची आहे. तर 1 माळ श्री स्वामी समर्थ याची तुम्हाला करायची आहे. त्याच्याबरोबर शाबरी मंत्र ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः या मंत्राची तुम्हाला 1 माळ जप करायची आहे. आणि नवनाथ भक्तिसार ग्रंथातील अध्याय 34वा 40वा हे दोन्ही अध्याय तुम्हाला या दिवशी पठण करायचे आहेत. सेवा कोणीही करू शकता. तुमच्या घरात धर्मनाथ बीज जर साजरी होत असेल तर तुम्ही सेवा करत असाल तर त्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करण्याचा प्रयत्न करा. त्याच्याबरोबर दुसरं महत्त्वाचं की घरात मांसाहार होणार नाही, म्हणून तो दिवस तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे. नाथ संप्रदायामधला सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. आपल्या दत्त संप्रदायामध्ये सुद्धा ह्या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर ही झाली माहिती आहे की नवनाथ पारायण बघा रोज बऱ्याच महिला आहेत अशा की ज्या रोज 2-2 अध्याय पठण करत असतात. मी आधीच सांगितलं की नवनाथ पारायण हे मिलिटरी फोर्सेस आहे की जसं सीमेवर जे काही आपले जवान आहेत तर ते आपले संरक्षण करत असतात, तर त्याच पद्धतीने नवनाथ महाराज आपल्या आयुष्यातील एक बाउंड्री लाईन आहे. आपल्या आयुष्यात कधी कोणाचे दुःख, संकट, वाईट बाधा, कष्ट, बाहेरची बाधा, कुठले नको ते सगळी बाधा आपल्यापर्यंत येऊ देऊ नये, तर याचे तंतोतंत पालन हे नवनाथ महाराज करत असतात. तर ज्या घरात नवनाथ भक्तिसार ग्रंथ किंवा नवनाथांचा मूळ ग्रंथ पारायण होतं ना तर त्या घरात कधीही कशाची कमी पडत नाही, तर तिथे नेहमी सगळं चांगलंच घडतं. म्हणून मी तुम्हाला हे सांगते की धर्मनाथ बीज हा अतिशय सुंदर असा दिवस आहे, तर तो आपल्याला साजरी करायचा आहे. चांगल्या गोष्टींनी साजरी करायचा आहे, चांगल्या सेवा करून साजरी करायचा आहे. नक्कीच मैत्रिणींनो, तुमच्या जवळपास कोणी असेल तर त्यांना या दिवसाचं महत्त्व पटवून द्या आणि त्यांना आपल्याला नवनाथ महाराजांची सेवा करायची आहे. नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करायचं आहे. नवनाथ महाराजांचा जो मूळ ग्रंथ आहे ना तर त्याचे 2 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत. जसं होईल तसं होईल, जसं करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, तर नक्कीच नवनाथ महाराजांची कृपा तुमच्यावर माझ्यावर राहून द्या. तर चला आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.